च साठी राईट प्रॉपरली. बघ तुझा एन कुठं जातोय. जसं की शीतलची स्पेलिंग दोन प्रकारे लिहिली जाते. कुठल्या प्रकारे? पहिली SHITAL आणि दुसरी SHEETAL. तर इथं काय येईल? EE. तर फर्स्ट नेम आहे संजना. स साठी आपण काय शिकलो? S तर स तर S संजना. तर अन तर काय आलं? AN संजना. त्याच्यानंतर ज तर संजना. नमस्कार मंडळी. हॅलो, कसे आहेत सगळे तुम्ही? वी होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आजपर्यंत आपण खूप सारे इंग्लिश फोनिक्स वरती, इंग्लिश रीडिंग वरती व्हिडिओज बनवलेत. पण मी बघितलं की मुलांना स्पेलिंग लिहायलाही खूप प्रॉब्लेम होतो. जे आपले मराठी नावं असतात ते त्यांना इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फोनिक्स आजपर्यंत शिकलो त्याच्यावरूनच आपण आपली मराठी बाराखडी सुवाणी आपल्याला लिहून दाखवणार आहे. आणि ह्याच बाराखडीवरून आपण कसं स्पेलिंग बनवतो, जसे की फक्त साध्या स्पेलिंग नाही तर त्याचप्रमाणे जोडाक्षर, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ फक्त मुलांसाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा आहे. जर तुम्हाला स्पेलिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओ नंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्ही असं पटापट स्पेलिंग लिहायला लागणार. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सो आर यू रेडी सुहानी? येस, आय एम रेडी. सो व्हॉट आर यू गोइंग टू डू टुडे? आपण काय करणार आहोत आज? रायटिंग. काय रायटिंग करणार आहोत? बाराखडी. एक्सप्लेन दे. कशी लिहिणार तू बाराखडी? आम्ही आज बाराखडी लिहिणार आहोत. जसे की क तर के. का? कारण केचा साऊंड काय आहे? क. राईट. आणि सी आणि के चा साऊंड एकच असतो. पण आज आपण फक्त क चा साऊंड बघत आहोत. तर काय लिहिशील? के. आपण काय करतोय? मराठी बाराखडी आपण आज इंग्लिश मध्ये कशी लिहायची ते बघत आहोत. राईट. आणि याच्यावरूनच आपण काय बनवू शकतो? स्पेलिंग. तर ख साठी काय लिहिशील? के. क साठी के लिहिला. ख साठी KH. ग साठी G. घ साठी GH. न साठी N. च साठी राईट प्रॉपरली. बघ तुझा एन कुठं जातोय. च साठी C. फक्त ओनली सी. CH. कुठं स्मॉल लिहिते, कुठं कॅपिटल लिहिते. छ साठी CHH. ज साठी J. झ साठी JH. न साठी NA. N. ट साठी T. ठ साठी TH. राईट प्रॉपरली. ढ साठी DH. अन साठी NA. एन ली. N. ट साठी T. थ साठी TH. व्यवस्थित मार्कर पकडणं सुहाने. कसा पकडते मग कसं अक्षर आहे? द साठी D. ध साठी DH. न साठी N. प साठी P. फ साठी F. पीएच येतो. पीएच PH नाही तर FB येतो. हा मग दोघं लिही. PH. ब साठी B. भ साठी BH.
तर अशा प्रकारे हा सगळा कॉलम आपल्या मुलांचा पाठ पाहिजे. तुम्ही आता सुट्ट्या आहेत तर भरपूर त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकता, म्हणूनच आज हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. सो कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते. तुम्ही पण प्रॅक्टिस करणार आहात की नाही ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. मुलांना कमीत कमी आपल्या फॅमिली मेंबर्स, आपली स्वतःची नावं ही इंग्लिशमध्ये त्यांची स्पेलिंग लिहिताच यायला हवी. आणि सुवानी सुद्धा आता फर्स्ट मधून सेकंड मध्ये जाईल, तर हे सगळं तिचं रिव्हिजन सुद्धा होतंय आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघायला भेटतोय. आणि आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुमच्या मुलांसाठी नक्कीच तुम्हाला काहीतरी हेल्प होत असेल. त्या मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमचं मत. पुढे बघूया. म साठी M, ये साठी Y, र साठी R, ल साठी L, व साठी W नाही तर V, श साठी S, ओनली एस. SH, ष षटकोनाचा त्याच्यासाठी काय लिहितो आपण SHA, SH. स साठी S, ह साठी H, अळ साठी L, क्ष साठी KSH, आणि ज्ञ साठी DNY. DNY. तर आता फक्त आपण बघितली त्यांचे साऊंड प्रमाणे, म्हणजे क साठी आपण के लिहितो, ख साठी आपण KH लिहितो, पण फक्त आपल्या जी मराठी नाव आहेत त्याच्यामध्ये काय असतं मुलांना, काना, मात्रा, विलांटी, उकार, हो ना. तर त्याच्यासाठी आपण काय लिहितो ते आपण आता स्पेशल कॉलम मध्ये बघणार आहोत. सुवानी आ त्याच्यासाठी आपण काय लिहितो AAA, ए किंवा AA, त्यालाच आपण काय म्हणत असतो, काना. काना. व्यवस्थित लिही, व्यवस्थित पकड मार्कर. त्याच्यानंतर इथं ई काय, ई काय म्हणतो त्याला, पहिली विलांटी. तर त्याच्यासाठी आपण काय लिहित असतो, I, आय. असं आय लिहितो, व्यवस्थित लिही ना. दुसऱ्या विलांटीसाठी आपण काय लिहित असतो, EE, जसं की शीतलची स्पेलिंग दोन प्रकारे लिहिली जाते. कुठल्या प्रकारे, पहिली SHITAL आणि दुसरी SHEETAL. तर इथं काय येईल, EE. काही काही जण काही काही ठिकाणी वाय सुद्धा येत असतो विलांटीसाठी. त्याच्यानंतर याला काय म्हणतात, O, उकार. उकार. सुवानीच्या नावामध्ये कोणत्या शब्दाला उकार आहे, स, सु. तर स ला आला ना मग, तर कुठला साऊंड क्रिएट होतो, U, उ. तर त्याच्यासाठी आपण लिहितो यू. U. तर पहिल्या उकारसाठी आपण लिहितो यू आणि दुसऱ्या उकारसाठी काय लिहितो आपण, यू किंवा O. आता हा आला मात्रा. तर त्याच्यासाठी आपण काय लिहितो, कुठला साऊंड ऐकतो आपण, ए. तर त्याच्यासाठी आपण काय लिहितो, E, आणि इथं A, दोन मात्रे आहेत तर काय लिहिशील, AI. इथं ओ साऊंड ऐकायला येतो आपल्याला, O, इथं औ साऊंड ऐकायला येतो. तर काय, OU. ओ यू किंवा ए यू, OU, किंवा AU. आणि इथं किंवा अन. तर काय लिहिशील, MN, एम काय AM, AM, AM. AN किंवा AM. आणि इथं आहा. तर इथं काय लिहिशील, AHA, AH. AH. तर अशा प्रकारे आपण पूर्ण बाराखडी बघितली. काना मात्रांमध्ये मुलं कन्फ्यूज होतात तर ते आपण सेपरेट लिहून घेतले आणि बाराखडी पण आपण इंग्लिश मध्ये कशी लिहायची ते आपण पूर्ण बघितलं. तर आता यावरून आपण काय लिहिणार आहोत, स्पेलिंग, मराठी नावांची इंग्लिश मध्ये स्पेलिंग. तर मी पहिलं तुला नाव देते,
प्रकाश. You have to write in English, right? तर प्रकाश मध्ये तुला प्र मध्ये कुठला साऊंड ऐकायला भेटतोय? PRA. हम्म. प्र PRA. काश KA आणि SH. तर आता मी तिला इथे 4-5 नावं लिहून दिलेली आहेत, तर ती आपल्याला पटापट आता इंग्लिश मध्ये लिहून दाखवणार. 2 मिनिटात लिहून दाखवशील ना? तर फर्स्ट नेम आहे संजना. स साठी आपण काय शिकलो? S. तर स तर S संजना. तर अन तर काय आलं? AN. संजना. त्याच्यानंतर ज तर संजना. ज ना संजना. गुड. नेक्स्ट अल्पेश. अल्पेश. अ साठी काय लिहिशील? A. कुठल्याही नावाची स्पेलिंग लिहायच्या वेळेस तुला काय सांगितलंय? फर्स्ट लेटर कॅपिटल. अल्पेश. ल अपूर्ण आहे म्हणून फक्त आपण तिथं काय लिहिणार? फक्त एलच लिहिणार, LA नाही लिहिणार. ल अल्पे प पेश. PE पेश. शीतलचा श. SH. नेक्स्ट नाव आहे विहान. विहान. तर कुठली विहान? पहिली का दुसरी? पहिली. HAN. तसंच इथं न अपूर्ण आहे म्हणून आपण लिहिलं विहान. आता निर्मला. पहिली विलांटी का दुसरी? पहिली. निर्मला. रचा साऊंड आपण अपूर्ण ऐकतोय, बरोबर. म साठी मला. गुड. तर हे बघा, आहे की नाही सोपं? अगदी इझिली मुलं अशी भरपूर प्रॅक्टिस केली तर आता ते सुरुवातीला चार्ट बघून स्पेलिंग बनवतील, पण हळूहळू त्यांची प्रॅक्टिस झाली की ते एकदा त्यांच्या डोक्यात बसेल आणि ते न बघता न विसरता आपोआप स्पेलिंग बनवतील. तुम्ही सुद्धा बनवू शकता तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर. आज अगदी 0 पासून आपण शिकलो आहोत की मराठी नावांची इंग्लिशमध्ये स्पेलिंग आपण कशा प्रकारे लिहू शकतो. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा, कारण आजचा हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे. मी बघत असते खूपच साऱ्या जणांना स्पेलिंग मध्ये खूप प्रॉब्लेम येत असतो, स्पेलिंग मिस्टेक होत असतात. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू. Probably never, ever, 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 ever.